की मागच्या 6 महिन्यात म्हणजे 2025 जानेवारी टू जून मध्ये पुणेमध्ये 40,000 पेक्षा जास्त रेसिडेन्शियल युनिट्स विकल्या गेली आहे. 33,800 कोटी, ऑलमोस्ट 34,000 कोटीची युनिट्स विकल्या गेली आहे फक्त H1 मध्ये, म्हणजे फर्स्ट हाफ ऑफ 2025. एखाद्या सोसायटीमध्ये जेव्हा आपण घर घेतोय तर घर घेण्याचा टायमिंग जो आहे तो कुठला असला पाहिजे? म्हणजे ज्यावेळेस स्क्रॅच पायापासून होतंय तेव्हा घेतलं पाहिजे की पूर्ण बिल्डिंग उभी राहिले नंतर न घेतलं पाहिजे? प्री लॉन्च, लॉन्च, पोस्ट लॉन्च. म्हणजे पोस्ट लॉन्च म्हणजे सस्टेनन्स म्हणतात त्याला. आणि चौथी फेज म्हणजे नियर पोझिशन ऑर रेडी टू मूव्ह. म्हणजे रोड पासून, इलेक्ट्रिकल पासून, वॉटर सप्लाय पासून सगळं काही डेव्हलपरच डेव्हलप करेल. ऑटोनॉमस सिस्टम मध्ये ती पूर्ण टाउनशिप चालेल. आणि का बरं याचा ट्रेंड येतोय? देर इज अ व्हेरी बिग रिझन. जसं मी सांगितलं की कंजेशन, ट्रॅफिक, लोकांचा जास्त वेळ म्हणजे मुलांसोबत खेळायला जायला हवं, फॅमिलीसोबत एन्जॉय करायला जायला हवं, किंवा काहीतरी प्रोडक्टिव्ह करायला जायला हवं. ते न होतं ट्रॅफिकमध्ये चाललंय आणि इट्स फ्रस्ट्रेटिंग. But what townships are doing, that's the best thing. Township is something which is well organized and an ecosystem in itself. ठीक आहे, तुम्हाला मॉलला जायचं आहे, स्कूल आहे, फायर फायटिंग, पोलीस स्टेशन, सगळं आतमध्ये. सपोज मी आज डेव्हलपर आहे आणि मी रेराला अप्लाय करत आहे माझ्या प्रोजेक्टसाठी, तर त्याला पोझिशन डेट द्यावी लागतं की केव्हा तू देणार आहे. दॅट टू इन रिटर्न विच विल अपलोडेड ऑन दी वेबसाईट. ते सगळं तुम्हाला वेबसाईटला दिसतं की या तारखेला तुम्ही पोझिशनचं बोललाय. नाही दिलं तर मग इंटरेस्ट चार्ज होतं, पेनॉल्टी चार्ज होतं डेव्हलपर. 101% विदाउट 4 व्हीलर पार्किंगचं घर विकत घेऊच नका. तुम्ही पार्किंग विकत घेऊन घ्या, घर विकत घेऊ नका. जर तुम्हाला पार्किंग भेटत असेल ते विकत घेऊन घ्या, पण घरासोबत पार्किंग नसेल भेटेल तर ते घर विकत घेऊ नका. एक कल्चर असतं वर्क स्टेशनचा की बाबा मी ऑफिसला जातो, माझ्या वर्क स्टेशनला बसतो आणि काम करतो. तो वर्क स्टेशनचा एक्झिस्टन्स घरात नव्हता. म्हणून 2.5 BHK, 3 BHK, 3.5 BHK, 0.5चा कॉन्सेप्ट जास्त आला. आयदर पीपल यूज टू बाय 2.5 और 3 BHK जस्ट टू हॅव अन एक्स्ट्रा बेडरूम. तिथे ॲज अ वर्क फ्रॉम होम स्पेस ते कन्वर्ट करू शकते. ॲग्रिकल्चरल लँड येत नाही. ठीक आहे, जे हाऊसिंग आहे, रेसिडेन्शियल आहे, त्यामध्येच रेरा लागू होतो. ओके. पण मग आता ही जे ऍडव्हर्टायझिंग होतीये आणि मग समजा त्या ठिकाणी लोक गुंठेवारी 1 गुंठा, 2 गुंठा, 4 गुंठा विकत घेतात आणि भविष्यात त्यांना तिकडे स्वतःचा बंगला बांधायचा. मग या केसमध्ये तिथे परमिशन कोणाकडून घ्यायची आणि समजा न परमिशन घेता बांधलं तर जसं कुदळवाडीला झालं तसं होऊ शकतं? नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची या आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की आपलं एक घर असावं आणि ते घर पुण्यासारख्या ठिकाणी असावं. पण मग हे घर जर पुण्यासारख्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे तर ते कसं घेता येईल, कुठे घेता येईल, किती रुपयांना ते घर मिळेल, याविषयी तर माहिती हवी. आणि हीच माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत निखिल सर, जे लक्झरी रिअल इस्टेट यासाठी काम करतात. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल मावळे आहे आणि धन्यवाद मला जे गणेश सरांनी माझं जे इंट्रोडक्शन केलं खूप चांगलं होतं. मी पेशाने रिअल इस्टेट कन्सल्टंट आहे आणि गेले 5 वर्ष पुणे रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये मी रिअल इस्टेट कन्सल्टिंगचं काम करत आहे. 500 पेक्षा जास्त घरं मी विकली आहे. अफोर्डेबल, मिड सेगमेंट आणि लक्झरी सेगमेंट तिन्ही सेगमेंटमध्ये मी काम करून आहे आणि सध्या मी लक्झरी रिअल इस्टेट होम बायर्सला मदत करतो त्यांचं स्वप्नांचं घर घ्यायसाठी. तर मला वाटतं ज्यांना कोणाला पुण्यामध्ये घर घ्यायचंय त्यांनी हा पॉडकास्ट नक्की बघायला पाहिजे. आणि जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट पॉडकास्टला सुरुवात करूयात. सर, सरळ आणि थेट प्रश्न, सध्या पुण्यात रिअल इस्टेटची स्थिती काय आहे, काय कंडिशन आहे? एक फेमस स्टेटमेंट आहे इंग्लिशमध्ये, द बेस्ट टाइम टू बाय रिअल इस्टेट इज नाव और 10 years बिफोर. ठीक आहे, 10 वर्ष आधी होता किंवा आता आहे. तर याचा सगळ्यात चांगला मी उदाहरण देऊ तर आता रिसेंटली CRE मॅट्रिक्सचा रिपोर्ट आला आहे. यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की मागच्या 6 महिन्यात म्हणजे 2025 जानेवारी टू जून मध्ये पुणेमध्ये 40,000 पेक्षा जास्त रेसिडेन्शियल युनिट्स विकल्या गेली आहे. 33,800 कोटी, ऑलमोस्ट 34,000 कोटीची युनिट्स विकल्या गेली आहे फक्त H1 मध्ये, म्हणजे फर्स्ट हाफ ऑफ 2025. पुणे वन ऑफ द बिगेस्ट रेसिडेन्शियल रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटचं हब आहे आता भारतात. सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही पुणेमध्ये होत आहे. मागच्या 3 ते 4 वर्षाच्या डेटाला कम्पेअर जर केलं तर मागच्या 3 ते 4 वर्षात एका वर्षात 33-34 हजार कोटीची घरं एका वर्षात विकल्या जायची, ते आता 6 महिन्यात विकल्या गेली आहे. इव्हन मार्केट स्टॅग्नंट होतं, मार्केटमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स चालू असताना पण इतके चांगले घरं विकले गेली आहे. आणि सगळ्यात सरप्राइझिंग गोष्ट म्हणजे
जो अफोर्डेबल हाऊसिंग आहे ते 20% डिक्लाइन झाली आहे. म्हणजे 70 लाख ऑलमोस्ट 45 लाखाच्या खालची घरे जे पण आहेत ते घरं 55% त्याचा वाटा होता पूर्ण रिअल इस्टेट पुणेच्या मार्केटमध्ये. आता ते फक्त 35% आला आहे. आणि 70 लाख ते 2 कोटीचे घरं ऑलमोस्ट तिप्पट झाले आहे विक्रीमध्ये. आणि 2 कोटी ते 5 कोटीचे घरं 27% त्यांचा रेट वाढला आहे. तर तुम्ही बघू शकता मिड सेगमेंट आणि लक्झरी हाऊसिंग सेगमेंटला किती डिमांड पुण्यामध्ये येत आहे. पण मला हे म्हणायचंय की एवढी डिमांड का आली आहे पुण्याला? म्हणजे आता इथे डिक्लेअर झालंय की भारतातलं राहण्यासाठीचं 1 नंबर शहर म्हणजे पुणे आहे. पण मग पुण्याकडे जास्त लोकांचा ओघ का आहे? सर खूपशा गोष्टी आहेत. माझे खूप क्लायंट्स जे आहेत ते नॉर्थमधून आहे. ठीक आहे. त्यांना मी विचारलं की यू आर स्टेइंग इन वन ऑफ कॅपिटल ऑफ इंडिया. हेल्थ केअर जोरदार, इन्फ्रास्ट्रक्चर जोरदार, बट द बिगेस्ट थिंग कोणत्याही एका व्यक्तीला लागतं ते एक चांगला एन्व्हायरमेंट, चांगली लोक, चांगली कम्युनिटी आणि चांगलं वेदर जर नसेल तर तुम्ही किती पण चांगल्या जागेवर राहा, किती चांगला इन्फ्रास्ट्रक्चर, किती चांगली मेडिकल फॅसिलिटी, लोकांना मजा येत नाही. आणि पुणे या बाबतीत खूप चांगलं आहे. डेफिनेटली पुणेचे पण चॅलेंजेस आहे. लोक म्हणतात इन्फ्रास्ट्रक्चर अरे ॲट पार नाही आहे. डेफिनेटली पुणे पोहोचेल तिथे. पण आताच्या स्थितीत वेदर 100% खूप सुंदर आहे. मी केव्हापासून पुण्याला बघत आहे. अतिशय सुंदर वेदर, ग्रीनरी, जवळपास फिरायला कितीतरी जागा तुम्हाला मिळून जाईल. IT सेक्टर आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप आहे, भरपूर आहे, लोक चांगली आहे, लोक शांत आहे आणि व्यवस्थित आहे. आणि हाच सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे आपल्या पुणे शहराचा. कम्युनिटी मिळतं, कल्चर मिळतं, एन्व्हायरमेंट मिळतो. आणि दॅट्स वाय पुणे इज मोस्ट लिव्हेबल अँड वन ऑफ दी टॉप रेसिडेन्शियल मार्केट इन इंडिया राईट नाव. आता मला एक सांगा की ठीक आहे, पुण्यामध्ये लोकांचा राहायला येण्याचा ओघ जास्त आहे, गर्दी वाढते पुण्यामध्ये. पण आता 6 महिन्यापूर्वी PCMC मध्ये जी गोष्ट झाली की कुदळवाडी या ठिकाणची काही एकरभर घरं, सोसायट्या हे पाडल्या गेले. तर हे का झालं असेल? हा सगळ्यात मोठा वेकअप कॉल आहे लोकांसाठी. आणि हा आय ओपनिंग मोमेंट आहे. कोणतीही गोष्ट इन्फॉर्मेशनच्या काळात तुम्ही विदाउट व्हेरिफिकेशन घेतल्या तुम्हाला असंच काहीतरी भोगावं लागेल. आणि मी हे नाही म्हणत की फक्त तिथे लोकांनी घेतलेल्यांची चुकी होती. कुठेतरी प्रशासन पण जबाबदार आहे की सगळं त्यांचं घर बांधल्यानंतर त्यांना तुम्ही नंतर नोटीस दिल्यापेक्षा जर आधीच तुम्ही त्यांना नोटीस दिला असता तर हे सगळं काही घडू नसतं शकलं. त्यांचे काही पैसे वाचले असते. किती दुःखात होते लोक. आणि खरंच धक्कादायक होतं. दुःख मलाही ते बघून चांगलं नाही वाटलं. जसं आय वॉज सीइंग द व्हिडिओ, पीपल वेअर क्राईंग. अतिशय दुःखदायक आहे हे. तर मला असं म्हणायचं आहे की हा वेकअप कॉल आहे आणि आय ओपनिंग आहे की विदाउट बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन PCMC PMCची अनधिकृत जर तिथे बांधकामाचं तुम्हाला परमिशन नसेल, त्याचे डॉक्युमेंट्स नसेल, ठीक आहे, त्या पर्टिक्युलर याच्यावर बांधकाम होऊ शकते काय त्या गोष्टीचं व्हेरिफिकेशन नसेल, ठीक आहे, तुम्ही कोणत्या लिगल कन्सल्टंट कडून त्याचं पूर्णच्या पूर्ण बॅकग्राऊंड चेक नसेल केलं तर या गोष्टी होऊ शकतात. ओके. आणि दुःखदायक आहे. बट मला इतकंच म्हणायचं आहे की केव्हा पण तुम्ही अशी कोणती प्रॉपर्टी विकत घेत असेल आणि तुम्हाला 1% पण डाऊट असेल तर डेफिनेटली त्याचे व्हेरिफिकेशन करा. कोणत्या लिगल पर्सनला त्याच्यात इन्व्हॉल्व करा. त्याच्याकडनं पूर्ण सर्च अँड टायटल रिपोर्ट पासून तिथले सगळे डॉक्युमेंट्स अधिकृत आहे की नाही ते बघून घ्या. पण मग आता सध्या पुणे महानगरपालिकेचा समजा विचारात घेतली आपण तर महानगरपालिकेची हद्द जिथपर्यंत आहे त्याच्या बाजूलाच गावं आहेत. मग अशा ठिकाणी मोठ्या मोठ्या सोसायट्या उभ्या राहत आहेत किंवा काही ग्रामपंचायत सँक्शन सोसायट्या आहेत. मग अशा ठिकाणी घर घ्यायचे जर असेल तर एखाद्या ग्राहकाने काय काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात पहिले तर यू इन्व्हॉल्व अ एक्सपर्ट. ठीक आहे. तुम्ही कोणता आता रिअल इस्टेट स्पेसिफिक लॉयर्स पण आता झाले आहेत जे रिअल इस्टेटचंच तुम्हाला पूर्ण बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करून देतात. त्या लॉयरकडनं तुम्ही बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन नक्की करा. डॉक्युमेंट 7/12 चेक करा. डिमार्केशन चेक करा. ठीक आहे. कोणत्या हद्दीत आहेत. सर्च अँड टायटल रिपोर्ट चेक करा. कोणाच्या नावे याच्या आधी होती, बरोबर ते सगळं झालं आहे की नाही. आणि सगळ्यात बेस्ट लीगल कन्सल्टंटला एक हायर करा. त्याला तुम्ही त्याचं काम द्या. तो तुमचं काम सोपी करून देईल. आजच्या काळात तुम्हाला इझिली कन्सल्टंट मिळून जातात. आजपासून 20-25 वर्षाआधी शिक्षित लोकांचा खूप अभाव होता. ठीक आहे. पर्टिक्युलर फील्डमध्ये एक्सपर्टीजच्या लोकांचा अभाव होता. आज तो आहेच नाही. बरोबर आहे. आज तुम्ही फक्त गुगलवर कीवर्ड टाका लीगल कन्सल्टंट, लॉयर फॉर रिअल इस्टेट, तुम्हाला इझिली माणूस भेटून जाईल.
आता मला एक सांगा, हे जे रेरा आलंय आणि हम्म. मग त्याच्यामुळं बिल्डरांवरती एक हम्म. वचक बसली असं म्हणतात हम्म. आणि ग्राहकांसाठी एक हम्म. काय म्हणतो फसवणुकीतून बाहेर पडण्याची संधी आहे हम्म. किंवा ती एक उपलब्ध करून दिले गव्हर्नमेंटने की तुम्ही हम्म. रेरा अंडर जर घर घेताय त्या हम्म. सँक्शन अंडर. तर एक्झॅक्टली रेरा काय आहे? सो रेरा हा ऑलमोस्ट 7 वर्ष आधी 2018च्या जवळपास 17-18 मध्ये आलाय. मी माइट बी इयर थोडंसं मिस आउट करू शकतो. एक 7 वर्ष याला झाली आहेत. रेरा हा रिअल इस्टेट रेग्युलेशन ऍक्ट गव्हर्नमेंटनी पास केला होता, सेंट्रल गव्हर्नमेंटनी, आणि हा लागू होतो पूर्ण आपल्या इंडियाला. ओके. महाराष्ट्राचा तसाच महारेरा आहे. हा ओके. आणल्याच गेला आहे आपल्या अनऑर्गनाइज रिअल इस्टेट सेक्टरला ऑर्गनाईज करायसाठी, ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी या रिअल इस्टेटमध्ये, जेणेकरून त्याच्यात फ्रॉड्स कमी झाले पाहिजे, ब्लॅक मनीचं ट्रान्झॅक्शन कमी झालं पाहिजे. ठीक आहे, कोणते लिगल इश्यूज जे आहेत ते लोकांचे लवकरात लवकर सॉल्व्ह झाले पाहिजे, आणि त्याच्यामुळे रेरा आला आहे टू रेग्युलराइज द रिअल इस्टेट इंडियन मार्केट. ठीक आहे. ओके. आता यामध्ये रेराचे सगळ्यात जास्त फायदे जे झाले आहेत ते होम बायर्सला आणि डेव्हलपर्स दोघांना पण झाले. देर इज नो ओके. डाऊट इन दॅट. आता त्यामध्ये सगळ्यात चांगलं काय आहे, कोणताही प्रोजेक्ट जो आज डेव्हलपरला लॉन्च करायचा, त्याला त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टला लॉन्च करायच्या आधी, त्याचं मार्केटिंग करायच्या आधी, त्याचं ॲडव्हर्टायझिंग करायच्या आधी त्याचा रेरा नंबर आणणं कंपल्सरी आहे. ओ. त्याच्याशिवाय तो ॲड करू शकत नाही, त्याची मार्केटिंग करू शकत नाही, आणि त्याला ते पर्टिक्युलर रेरा नंबर आणण्यासाठी एन नंबर ऑफ डॉक्युमेंट जितके पण त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीला व्हेरिफिकेशनसाठी लागतात, ते सगळे हां. डॉक्युमेंट्स तुम्हाला रेराच्या वेबसाईटला सबमिट करणं गरजेचं आहे. आणि ओके. त्याच्यानंतर रेरा आफ्टर व्हेरीफाईंग द डॉक्युमेंट तुम्हाला रेरा नंबर देतं. तोच रेरा नंबर तुमच्या होर्डिंग्जवर जाईल, तुमच्या ब्रॉशरवर जाणार. तुम्ही कोणती पण मार्केटिंग ॲक्टिव्हिटी करत असेल त्या प्रत्येक गोष्टीवर तो रेरा नंबर आणि ते QR कोड लागेल, जेणेकरून जर कोणता क्लायंट किंवा कोणता होम बायर ते पर्टिक्युलर ब्रॉशर बघत असेल तर त्याला तो रेरा नंबर रेरा वेबसाईटवर जाऊन तो रेरा नंबर चेक करून त्या प्रोजेक्टची सगळी लीगल माहिती, कोणत्या प्रोजेक्टवर लिटिगेशन आहे का, किती अपार्टमेंट्स होत आहे, केव्हा पोझेशन डेव्हलपर देणार आहे, कोण लँड ओनर आहे, कोण डेव्हलपर आहे, सगळी घेऊ शकतो. ओके. हे ट्रान्सपरन्सी आणायचा प्रयत्न रेरा करत आहे आता, आणि डेफिनेटली पुढच्या 3-4 वर्षात खूपसा रिसर्च चालू आहे, खूपशा गोष्टी रेरा आता आणणार आहे. आता आपण हायवेच्या साईडनी बघतो खूप सारे हम्म. होर्डिंग्स लागले असतात हम्म. की 5 लाखात गुंठा, 10 लाखात हम्म. गुंठा, हम्म. 15 लाखात गुंठा. हम्म. ही जी गुंठेवारी आहे, तर याचा रेराशी काही संबंध आहे? नाही, गुंठेवारीचा रेराशी काहीच संबंध येत नाही. देर आर सर्टन रूल्स अँड रेग्युलेशन ज्यामध्येच रेरा काम करतं. NA प्लॉट्समध्ये जे पण गेटेड कम्युनिटी प्लॉट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला रेराला अप्लाय करावंच लागतं. गुंठेवारी हे प्लॉटिंग रेरामध्ये येत नाही. ॲग्रिकल्चरल लँड येत नाही. ओके. ठीक आहे. जे हाऊसिंग आहे, रेसिडेन्शियल आहे, त्यामध्येच रेरा लागू होतो. ओके. पण मग Yes. आता ही जे ॲडव्हर्टायझिंग होतीये हां. आणि मग समजा त्या ठिकाणी लोकं गुंठेवारी 1 हम्म. गुंठा, 2 गुंठा, हम्म. 4 गुंठा विकत घेतात हम्म. आणि भविष्यात त्यांना तिकडे स्वतःचा बंगला बांधायचा आहे. हम्म. मग या केसमध्ये तिथे परमिशन कोणाकडून घ्यायची आणि समजा न परमिशन घेता बांधलं तर जसं कुदळवाडीला झालं तसं होऊ शकतं? यामध्ये बघा, आता गुंठेवारीमध्ये जर तुम्ही प्लॉटिंग घेता तर मी जसं पहिले सांगितलं, कोणता लीगल कन्सल्टंट हायर करा, तिथला 7-12 चेक करा, कोणाच्या नावावर ती जागा होती ते चेक करा, जागेचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करा, त्याच्यानंतरच जागा घ्या. खूपशे गुंठेवारी ॲग्रिकल्चरल लँडवर होतं, मग त्याला NA मध्ये कन्वर्ट करून घेतलं जातं. या गोष्टी होऊ शकतात, काही त्याच्यात चुकीचं नाही आहे. बट गुंठेवारीचे प्लॉट घेताना तुमच्याजवळ जर डॉक्युमेंट्स जर त्याची पूर्ण नसेल तर तशा इथे ट्रान्झॅक्शन करणं खूप हाय रिस्क आहे. ओके. तर तुम्ही हा रिस्कचा विचार करता, ट्रान्सपरन्सीचा विचार करता, तुम्ही पहिले त्या प्रत्येक जागेचे गुंठेवारीवर जेव्हा तुम्ही प्लॉट घेतात त्याचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं खूप गरजेचं आहे. ओके. म्हणजे डॉक्युमेंट जर क्लिअर असेल तर घ्यायला हरकत नाही. ओके. आता मला एक सांगा, सध्या पुणे राहण्यासाठी भारतामध्ये 1 हम्म. नंबर असं म्हटलं जातंय. पण या ठिकाणी इतकं ट्रॅफिक होतंय आणि त्या ट्रॅफिकच्या ह्याच्यामुळं लोकांना जाणं येणं कठीण होतंय. मग या केसमध्ये पुण्याच्या रिअल इस्टेटवरती काय फरक पडलाय? या रिअल इस्टेटवर तर फरक पडणार नाही. लोक त्रस्त आहेत. हां. लोकांना कोणाला त्रास होत नाही आज ट्रॅफिकचा. एव्हरीवन इज फ्रस्ट्रेटेड. रोड रेज वाढत आहे त्याच्यामुळे. लोकांना चिडचिड होत आहे म्हणजे कारमध्ये बसून. आय एम द परफेक्ट पर्सन टू टेल यू दिस बिकॉज आय एम ड्रायव्हिंग कार फ्रॉम लास्ट 10 years. हां. इट्स इरिटेटिंग. म्हणजे ज्याच्याजवळ ऑटोमॅटिक कार आहे त्याला चला ॲटलिस्ट गिअरलेस आहे आणि क्लच त्याला दाबायचा नाही. बट ज्याच्याजवळ मॅन्युअल आहे ही इज फ्रस्ट्रेटेड. त्याचे पाय दुखेल, त्याचे हात दुखेल बिकॉज ऑफ कंटिन्युअसली सिटिंग इन दॅट पोश्चर.
त्याच्यात लोक इरिटेट होतात, चिडचिड होतात. आता तुम्ही मधात 2-3 इन्सिडेंट ऐकले असेल, लोकांनी गाडीच्या बाहेर उतरून मारपीट चालू केली. हो. दिस इज रोड रेज. असाच तो फ्रस्ट्रेशन येत नाही. लोक चिडचिड होतात एकाच बरोबर. जागेत थांबून, स्टक राहून. म्हणजे यार तो वेळ तर त्यांचा फॅमिलीसोबत जायला हवा, तो वेळ त्यांचा मित्रांसोबत जायला हवा, तो वेळ कोणता त्यांच्या हेल्थसाठी जायला हवा. तो जातोय ट्रॅफिकमध्ये. एव्हरीवन इज अनहॅपी अबाउट इट. पण आता काही गोष्टींना काही गत्यंतर नाही. आता ट्रॅफिक हां. सिस्टीम तशी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहे. पीपल नीड टू कीप पेशन्स. मी खूपशा पॉडकास्टमध्ये पण बोललो आहे की विथ टाईम इन्फ्रास्ट्रक्चर विल डेव्हलप. तर तुम्ही जे ओके. कारबद्दल बोलले, हां, डेफिनेटली देर इज अ ट्रॅफिक, पण तसंच आपलं इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलप होत आहे. आता मला एक सांगा, एखाद्या व्यक्तीला पुण्यामध्ये हं. घर घ्यायचंय, जो हं. पुण्यामध्ये राहत नाही, त्याचा काही हं. बॅकग्राऊंड नाही. हं. मग त्या व्यक्तीने पुण्यात घर घ्यायला आल्यानंतर हं. काय बघितलं पाहिजे घर घेताना? कुठले डॉक्युमेंट्स व्हेरिफाय केले पाहिजे? एकदम सिंपल आहे. जर तुम्ही पुण्यात घर घेत आहे, तर मला असं वाटतं की मी एक सर्टन फ्रेमवर्क बनवली आहे. आता लक्झरी रिअल इस्टेट होम बायर्ससाठी पण बनवली आहे आणि तेच मी सगळ्यांना सांगतो की त्या हां. फ्रेमवर्कनी जर गेलं, तर मला नाही वाटत काही चॅलेंजेस होतील. सर्वात आधी तुम्ही इफ यू आर कमिंग टू पुणे आणि इफ यू आर डिसाइडिंग टू स्टे इन पुणे, हं. तुम्ही एकदा पुणे शहरात या. स्पेंड अ वीक और 10 डेज हिअर. ओके. पहिले बघा काय आहे, वेदर कसं आहे, तुम्हाला सूट होत आहे का, तुम्हाला ट्रॅफिक बरोबर वाटत आहे का, तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं वाटत आहे, लोकं चांगले वाटत आहे का. एकदा तुम्ही तो डिसिजन घेतला की बाबा तुम्हाला पुणेतच शिफ्ट व्हायचं आहे. आता खूपशे लोक मी बघितले. तर मला असं वाटतं की कोणतेही डॉक्युमेंट चेक करायच्या आधी तुम्ही हे चेक करा की तुम्ही कुठे वर्क करत आहे आणि ओके. तिथनं तुम्हाला जिथे पर्टिक्युलर राहायचं आहे ते किती दूर पडणार आहे. म्हणजे फॉर ओके. एक्झाम्पल समबडी इज हॅव्हिंग त्यांची इंडस्ट्री हिंजेवाडीमध्ये जास्त आहे आणि हां. देर आर चान्सेस की त्यांना हिंजेवाडीमध्ये जॉब लागणार आहे. हां. तर हिंजवाडीमध्ये जर त्यांना जॉब लागत आहे किंवा चान्सेस आहे तिथे जॉब लागायचे, तर त्याच्या ऑलमोस्ट 5 to 10 किलोमीटर्सच्या रेडियसच्या एरियाला त्यांनी चांगल्याने रिसर्च करायला हवं. ओके. ते बावधन, भुगाव, सूस, बानेर, बालेवाडी, हिंजेवाडी फेज 2, फेज 3, वाकड, मानमहाळुंगे, पुनावळे, रावेत, ताथवडे या लोकेशन्स हो. त्यांच्यासाठी बेस्ट आहे. म्हणजे वेस्टमध्ये जर हिंजेवाडी जर त्यांचं हे असेल, हं. तर हिंजवाडीच्या 10 आजूबाजूला. किलोमीटर रेडियसचे सगळ्या लोकेशन्सला त्यांनी एकदा बघायला हवं. त्याच्यानंतर तुम्ही कोणते प्रॉपर्टीज बघत आहे त्याच्यासाठी एक चांगला व्हेरीफाईड रिअल इस्टेट कन्सल्टंट बघा. यूट्यूब तुम्ही चेक करा, गुगल रिव्ह्यूज त्यांचे चेक हां. करा, त्यांचे टेस्टिमोनियल्स चेक करा. एकदा तुम्ही रिअल इस्टेट कन्सल्टंट बघितला, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यासोबत आणि एकच नका बघू, तुम्ही 2 ते 3 ट्राय करा. 10 नका ट्राय करू, कन्फ्युजन क्रिएट होतं. हां. 10 लोकं तुम्हाला 10 गोष्टी सांगणार. ठीक आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही 2 ते 3 फोनवर बोलूनच तुम्हाला आयडिया येते किती अनुभव पुढच्याला आहे. त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या प्रॉपर्टीज बघा. प्रॉपर्टी बघितल्यानंतर त्यांचे रेरा डॉक्युमेंट्स चेक करा, त्यांचे सगळे डॉक्युमेंट व्हेरिफाय करा. तुम्हाला जर त्याच्या आधीच काही गोष्टी असेल जे क्लॅरिटीमध्ये पाहिजे, लाईक हां. कोणाला वास्तूच असतं, कोणाला हां. ओपन व्ह्यू हवा असतो, कोणाला पर्टिक्युलर फ्लोअरवरच अपार्टमेंट हवा असतो. तर हे सगळं तुम्ही लक्षात घेऊन प्रॉपर्टी सर्च स्टार्ट करा की बाबा हे सगळं तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये मिळतं आहे का. कधी-कधी असं होऊ शकतं की तुम्ही अशा काही प्रॉपर्टी बघणार की ज्यामध्ये ते बिलकुलच नाही आहे. इट्स हां. ओके, ते डिस्कार्ड करा. ओके. मग तुमचा एक प्रॉपर्टीचा पर्टिक्युलर लिस्ट बनेल 8 to 10 प्रॉपर्टीजची. मग तुम्ही डेव्हलपर वाईज त्यांच्या लीगल जे पण रेरा चेक केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं कोणत्या प्रॉपर्टीवर लिटिगेशन आहे. कुठे-कुठे सेल्स पर्सन सांगतात की माझं पोझिशन पुढच्या 2 वर्षात आहे, पण रेरावर दिसतं 2004 वर्षानंतरचं. हां. ठीक आहे. आणि मग ते म्हणतात नाही माझं बिल्डरची कमिटमेंट आहे. पण तुम्ही त्या बिल्डरचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन चेक करा की अशा काही कमिटमेंट दिल्यानंतर तो बिल्डर ते पहिले पूर्ण करतोय का? कारण हां. आमच्या पण खूपशा क्लायंटच्या केसमध्ये असं झालं आहे की सांगितलं असं गेलं आहे की तुमचं रेराच्या 1 वर्ष आधीच पोझिशन होईल. पण ओके. पोझिशन रेराच्या दिवशीच मिळालं. जस्ट टू सेल. काय होतं ना, पुढच्यांनी काही कॅल्क्युलेशन त्याच्या हां. ह्याच्या व्यतिरिक्त त्याच्या हिशोबाने केलं असतं आणि याच्यामुळं सगळं चुकीचं होतं. बरोबर आहे. तर जर रेरावर तुम्हाला एक पर्टिक्युलर रेराची डेट दिली आहे पोझिशनची, तर ते तुम्ही तेच कन्सिडर करा. जर डेव्हलपर तुम्हाला त्यांच्या ॲग्रीमेंटवर लिहून देत असेल की नाही मी रेरा डेटच्या 1 वर्ष आधीच पोझिशन देतोय, हां. तरच ते तुम्ही कन्सिडर करा. ओके. तर रेरा चेक करा. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट चेक करा. लोकेशन तुम्हाला तिथनं तुमचं ऑफिस किती पडत आहे ते बघा. गुगल मॅप्सवर चेक करा. स्वतः पर्सनली पीक पिरियडमध्ये तुमच्या ऑफिसमधून त्या पर्टिक्युलर लोकेशनला यायचा प्रयत्न करा. बिल्डरचं डॉक्युमेंट चेक करा. बिल्डरचं प्रोफाईल चेक करा की किती प्रोजेक्ट्स डिलिव्हर केले आहे आणि ऑन टाईम डिलिव्हर केले आहे की नाही. किती ओके. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे.
आणि हे सगळं केल्यानंतर देन यू टेक अ फायनल डिसिजन. ओके. आता ह्याच्यामध्ये काही कंप्लीशन सर्टिफिकेट असतं, तर हे हं. काय पर्टिक्युलर बघितलं पाहिजे असं काही? हां, म्हणजे कंप्लीशन सर्टिफिकेट तर तुम्हाला जेव्हा प्रोजेक्ट होतो तेव्हा होतं. ऑक्युपन्सी सर्टिफिकेट येतं, कंप्लीशन सर्टिफिकेट येतं. अ, पहिले तर तुम्हाला रेरा इज इनफ. रेरावर सगळे डॉक्युमेंट्स अपलोडेड असतात. ओके. ठीक आहे. रेराच्या याच्यावर गेले की तुम्हाला ए टू झेड डॉक्युमेंट तुम्हाला जे हवं ते सगळे मिळून जातात. ओके. ठीक आहे. कोणासोबत जॉइंट व्हेंचर केला आहे, कोण लँड ओनर आहे, ठीक आहे, कसं त्यांचं शेअरिंग आहे, एव्हरीथिंग इज गिव्हन ऑन रेरा. सो यू डोंट नीड टू वरी. ओके. आणि समजा रेराचा काय कालावधी असतो? समजा एखादी सोसायटी त्यांनी बांधायला घेतली, हं, तर हं. पुढच्या 3 वर्षात, 4 वर्षात त्याला पूर्ण करणंच आहे. असं काही लिमिटेशन असतं येस, का? येस. पोझेशन डेट. ओके. म्हणजे आता जसं की प्रत्येक रेराला अप्लाय करायच्या आधी हां. जेव्हा डेव्हलपर अप्लाय करतो, ही हॅज टू गिव्ह अ पर्टिक्युलर पोझेशन डेट. सपोज ओके. मी आज डेव्हलपर आहे आणि मी रेराला अप्लाय करत आहे माझ्या प्रोजेक्टसाठी, हं. तर त्याला पोझेशन डेट द्यावी लागतं, की केव्हा तू देणार आहे. अँड ओके. दॅट टू इन रिटर्न. विच विल अपलोडेड ऑन दी वेबसाईट. ते सगळं तुम्हाला वेबसाईटला दिसतं, की या तारखेला तुम्ही पोझेशनचं बोललाय. नाही दिलं तर मग इंटरेस्ट चार्ज होतं, पेनॉल्टी चार्ज होतं डेव्हलपरला. ओह! ओके. म्हणजे ॲटलीस्ट आपण पैसे पे केले किंवा बुकिंग केले, तर हां. आपल्याला फ्लॅट मिळणार याची श्युरिटी गव्हर्नमेंटच बिलकुल, देते बिलकुल, थोडक्यामध्ये. हां, ओके. खूपसे चॅलेंजेस आता येत आहे. बट मला असं वाटतं की विथ रिसर्च, विथ टाईम, विथ डेटा खूपशा गोष्टी इम्प्रूव्ह होईल रेरामध्ये. तर मला एक सांगा, आता सध्या मागच्या 3 ते 4 हं. वर्षामध्ये पुण्यामध्ये रिअल इस्टेट संदर्भात काय डेव्हलपमेंट झाली आहे? खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि खूप डेव्हलपमेंट झाली आहे. मी तुम्हाला पोस्ट कोविड सांगतो. हां. पोस्ट कोविड एक्स्ट्रीम डिमांड वाढली आहे हाउसिंगसाठी सगळ्यात आधी. जेवढी पुण्यात नव्हती. पहिले अफोर्डेबल हाउसिंगसाठी होती, पण नंतर प्रीमियम हाउसिंगसाठी वाढली आहे पुण्यामध्ये. ओके. द सिंगल बिगेस्ट रिझन फक्त पुणेचंच नाही, ओव्हरऑल मेट्रो सिटीजमध्ये असं झालं आहे. आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे इंडिया इज अ सर्व्हिस बेस्ड इकॉनॉमी. ठीक आहे. हां. एकतर आय-टीचा बूम खूप आला. लोकांना वर्क फ्रॉम होम करायला मिळालं. पहिले लोकांना सवय होती घराच्या बाहेर जॉबला जायची. आता घराच्या आतमध्ये जॉब झाला. तो बरोबर. कल्चरच निर्माण झाला वर्क फ्रॉम होमचा लाईफटाईम. करेक्ट. आता यामुळे काय झालं, लोकांचं ऑफिसमध्ये कमी आणि घरात जास्त वेळ जातोय. हं. ठीक आहे. घरात जास्त वेळ जातोय. दुसरी गोष्ट बिकॉज ऑफ दी आय-टी बूम खूपशा लोकांचे पॅकेजेस एकदम एक्सपोनेन्शियली वाढले. ठीक आहे. खूपशा लोकांना बिकॉज वी आर सर्व्हिस बेस्ड इकॉनॉमी, सर्व्हिस सेक्टरला खूप चांगली ग्रोथ मिळाली. पीपल अर्न लॉट ऑफ मनी. घरात काम असल्यामुळे लोकांना त्यांचे एक्झिस्टिंग घरं छोटे वाटायला लागले. हो. आणि सेकंड थिंग असं झालं, की घरात काम करत असल्यामुळे त्यांना असं वाटलं, की एक कल्चर असतं वर्क स्टेशनचा, की बाबा हं. मी ऑफिसला जातो, माझ्या वर्क स्टेशनला बसतो आणि काम करतो. तो वर्क स्टेशनचा एक्झिस्टन्स घरात नव्हता. म्हणून हां. 2.5 BHK, 3 BHK, 3.5 BHK, 0.5चा कॉन्सेप्ट जास्त आला. ओह! आयदर पीपल यूज्ड टू बाय 2.5 ऑर 3 BHK जस्ट टू हॅव एन एक्स्ट्रा बेडरूम. तिथे ॲज अ वर्क फ्रॉम होम स्पेस ते कन्व्हर्ट करू शकतील. ओके. ठीक आहे. तर हा ट्रेंड आला 2.5, 3 म्हणजे अफोर्डेबल हाउसिंगमधून कम्प्लिटली निघता आता पुणे हे प्रीमियम, मिड आणि लक्झरी हाउसिंगमध्ये मूव्ह होत आहे बिकॉज ऑफ द इन्कम ऑफ द पीपल. हा एक सगळ्यात मोठा ट्रेंड आला. दुसरा 2 ते 3 वर्षात मेट्रो लाईन्स चालू झाल्या. आपल्या पहिल्या 2 मेट्रो लाईन ऑपरेशनल आहे. मेट्रो लाईन 3 पण लवकरच हां. ऑपरेशनल होणार आहे. मेट्रो लाईन 3 म्हणजे जी आपली मेगापोलिस सर्कलपासून तर आपली शिवाजीनगरपर्यंत जात आहे ती हां. रामवाडी. रामवाडी. हां. तर ही मेट्रो लाईन 3 पण आता ॲक्टिव्ह होणार आहे. एका वर्षात मला असं वाटतं मोस्ट प्रॉब्ली होऊन जाईल. त्याच्या व्यतिरिक्त 99% ऑलमोस्ट 99 to 100% रिंग रोडच्या लँडचं ॲक्विजिशन झालं आहे. एक हो. मे महिन्यात यांनी त्याचं कमेन्समेंट पण चालू केलं आणि जे आपले मंत्री आहे भुसे साहेब त्यांनी बोलले आहेत की 2.5 वर्षात म्हणजे डिसेंबर 27 मोस्ट प्रॉब्ली 27च्या एंडपर्यंत आपण रिंग रोड ऑपरेशनल करूया. तर ओके. या डेव्हलपमेंट्स आता पुण्यामध्ये चालू आहे. म्हणजे साधारण रिंग रोड संदर्भात सांगा, म्हणजे हं. ज्या लोकांना माहिती नाही हं. एक्झॅक्टली रिंग रोड कसा, कुठे जातोय, हं. काय होणार आहे हं. आणि त्याच्यामुळं रिअल इस्टेटमध्ये कसा हं. अजून बदल होईल, जरा त्याविषयी हं. सांगा. सो रिंग रोडची पण डेव्हलपमेंट खूप चांगली चालू आहे. आता सगळ्यात चांगली गोष्ट तर तुम्हाला जसं सांगितलं ऑलमोस्ट 99 ते 100% लँड ॲक्विजिशन झाला आहे. 2-3 महिन्याआधीच कमेन्समेंट पण त्याची चालू झाली आहे. हां. 12 लेनचा तो रोड राहणार आहे. आउटस्कर्टला पूर्ण कनेक्ट करतो आहे. लोकांना शहराच्या आतमधून न जाता ज्यांना बाहेरनंच रस्ता मिळणार आहे. सिग्निफिकंट ट्रॅफिक कमी होणार आहे. ठीक आहे. खूपशा इंडस्ट्रियल झोन्सला पण तो कनेक्ट करतो आहे आणि खूपशा स्टेशन्स पण तिथे ते बनवणार आहेत. सो ब्युटिफुल डेव्हलपमेंट रिंग रोडची होत आहे आणि डेफिनेटली सिग्निफिकंट ट्रॅफिक कमी होईल
आणि पुणेचं खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आता डेव्हलप पण होईल. पण मग म्हणजे रिंग रोड होईल, पण मग घराच्या किमती वाढतील, काय एक्झॅक्टली होईल? 100% जितका चांगला इन्फ्रास्ट्रक्चर तितक्या किमती वाढणार आहे. तुम्ही परफेक्ट एक्झाम्पल याच्यासाठी हैदराबाद आहे. हैदराबादला खूप डिमांड आली आहे मागच्या 5 ते 10 वर्षाआधी. बिकॉज ऑफ दी वाईड रोड्स. तिथले रोड, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर खरंच वर्ल्ड क्लास आहे. आय हॅव सीन की खूप चांगलं तिथले जे आता मी जे IT पार्क्स तिथे बघून आलो आहे, व्हेरी गुड. म्हणजे रोड्स खूप मोठे आहे, ट्रॅफिक डायव्हर्जन एक्स्ट्रीम दिसत नाही आहे मला, कंजेशन एक्स्ट्रीम दिसत नाही आहे, विच इज अ व्हेरी गुड साईन. तर आपल्या पुणेचे फक्त मला 2 चॅलेंजेस दिसतात फ्रँकली स्पीकिंग. एक तर टू मच ट्रॅफिक, कंजेशन, आणि इन्फ्रास्ट्रक्चर थोडंसं ॲटपार नाही आहे. आपण एकदा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्या लेवलला पोहोचलो आणि कंजेशन कमी केलं, मला असं वाटतं पुणेसारखी शहर आय डोंट थिंक सो इंडियामध्ये कोणतं आहे. आता तुम्ही आता IT पार्कचा उल्लेख केला हैदराबादच्या. आता मागच्या 2-3 महिन्यापासूनच असं कळतं की 36 कंपन्या पुणे सोडून गेल्या. बरोबर. मग त्याच्यामुळं रिअल इस्टेटवरती काय फरक पडलाय? आता 36 कंपन्या मागच्या गेल्या काही महिन्यात नाही गेल्या. मला जितकं माहिती आहे की एका वर्षाचा काहीतरी कालावधी होता, 1-1.5 वर्षाचा. बेसिकली दे वेअर स्मॉल स्केल फर्म ज्या पण गेलेल्या आहेत. मेजर बिग 10 और बिग 4 कंपनीज आर स्टील देअर. ठीक आहे. तुम्ही कॉग्निझंट म्हणा, तुम्ही TCS म्हणा, इन्फोसिस म्हणा, या सगळ्या कंपनी स्टील एक्झिस्ट इन युअर हिंजेवाडी मार्केट. डेफिनेटली सर, जे अजितदादांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर खूप कॉन्ट्रोवर्सी झाली, अरे कंपनी जात आहे. बट ॲटलिस्ट आपली गव्हर्नमेंट सतर्क तर आहे, ॲटलिस्ट त्याचं एक्सेप्टन्स तर आहे की असं होत आहे. त्याच्यामुळे प्रशासन पण तेवढं सतर्क झालं की बाबा त्याच्यावर काम आपल्याला आणखी करायचं आहे, आणि त्याच्यावर फास्ट काम चालू झालं. इन्क्रोचमेंट मागच्या 30 दिवसात ऑलमोस्ट 400 त्यांनी अधिकृत गोष्टी तिथनं हटवल्या आहेत. जे पण अतिक्रमण होतं ते हटवलं. आणखी आता पुढच्या 1-2 महिन्यात त्यांचा प्लॅन आहे की ऑलमोस्ट 100% इन्क्रोचमेंट त्यांना तिथनं हे करायची आहे. तर डेफिनेटली तितकी ॲक्टिव्ह आपले मिनिस्टर्स पण आहेत. डेफिनेटली काही गोष्टी झाल्या असेल, पण इन्फ्रास्ट्रक्चर, रोड वाईडनिंग हे काढायची गरज आहे आणि पुणेला ते लागतं. वा, म्हणजे सर सध्या हे तर कळते की बाबा IT कंपन्या पुण्यातून ज्या गेल्या त्या स्मॉल स्केल होत्या, मोठ्या अजून इथेच आहेत आणि त्याचा रिअल इस्टेटवरती काही परिणाम नाहीये. सध्या इंटिग्रेटेड जे काही मोठे मोठ्या टाउनशिप्स आहेत, तर त्याचा ट्रेंड येतो. एक्झॅक्टली ते काय आहे? सो इंटिग्रेटेड टाउनशिप म्हणजे महाराष्ट्राचाच एक ॲक्ट आहे, इंटिग्रेटेड टाउनशिप ॲक्ट. सो बेसिकली जे पण 100 एकरच्या वरतं जर कोणता डेव्हलपमेंट कोणी करत असेल तर त्याला इंटिग्रेटेड टाउनशिपमध्ये त्यांना घ्यावं लागतं. म्हणजे दॅट टाउनशिप विल बी अन ऑटोनॉमस टाउनशिप. म्हणजे रोडपासून, इलेक्ट्रिकलपासून, वॉटर सप्लायपासून सगळं काही डेव्हलपरच डेव्हलप करेल त्यामध्ये. ही ऑटोनॉमस सिस्टममध्ये ती पूर्ण टाउनशिप चालेल. एव्हरीथिंग. कुठल्या सोसायटी आहेत आता त्यामध्ये लाईफ रिपब्लिक टाउनशिप आहे, ही कोलते पाटीलची टाउनशिप आहे, जी हिंजेवाडी जवळ लोकेटेड आहे. त्याच्या व्यतिरिक्त VTPची टाउनशिप आहे, ब्लू वॉटर्स, जी महाळुंगेमध्ये आहे. त्याच्यानंतर गोदरेजची टाउनशिप आहे सेम एरियामध्ये, रिव्हर हिल्स नावाची. सो अशा खूपशा टाउनशिप्स नियर बाय आहे. महाळुंगेमध्ये गोदरेज, VTP, आणि हिंजेवाडीमध्ये फेज 3 मध्ये तुम्हाला मेगापोलिस टाउनशिप आहे. तर 3 ते 4 इंटिग्रेटेड टाउनशिप तुम्हाला पुणे वेस्टमध्येच मिळून जाईल बघायला. ठीक आहे. आणि सगळ्यात फेमस आणि सक्सेसफुल टाउनशिप ज्याच्यानंतर इतका कन्सेप्ट पुणेमध्ये फेमस झाला, दॅट इज मगरपट्टा. मगरपट्टाच्या सक्सेसमुळे मग बाकी नांदेड सिटी, लाईफ रिपब्लिक अशा टाउनशिप्स. हां. आणि का बरं याचा ट्रेंड येतोय? देर इज अ व्हेरी बिग रिझन. जसं मी सांगितलं की कंजेशन, ट्रॅफिक, लोकांचा जास्त वेळ त्यांच्या म्हणजे मुलांसोबत खेळायला जायला हवं, फॅमिलीसोबत एन्जॉय करायला जायला हवं, किंवा काहीतरी प्रोडक्टिव्ह करायला जायला हवं, ते न होतं ट्रॅफिकमध्ये चाललं आहे. आणि इट्स फ्रस्ट्रेटिंग. बट व्हॉट टाउनशिप्स आर डुईंग ना, दॅट्स द बेस्ट थिंग. टाउनशिप इज समथिंग विच इज वेल ऑर्गनाइज्ड अँड अन इकोसिस्टम इन इटसेल्फ. ठीक आहे. तुम्हाला मॉलला जायचं आहे, स्कूल आहे, फायर फायटिंग, पोलीस स्टेशन, सगळं आतमध्ये. म्हणजे एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल. ठीक आहे. इवन टाउनशिपमध्ये पण सगळ्यांच्या लोकांच्या सोसायटी आहेत, 3 tier सिस्टीम आहे सिक्युरिटीसाठी, इंटरनेट ऑफ थिंग्सपासून सगळं काही इनेबल्ड आहे. अँड दॅट्स द पॉवर ऑफ टाउनशिप. एकतर तुम्हाला सगळं काही, लाईफस्टाईलचं, कॅफेला जायचं आहे, हेअरकटला जायचं आहे, यू वॉन्ट टू जस्ट चिल आउट टू अ रेस्टॉरंट, इफ यू वॉन्ट टू गो इन अ बार, इफ यू वॉन्ट टू मीट अ फ्रेंड इन अ कॅफे, सगळं काही तुम्हाला तुमच्या टाउनशिपमध्ये. तुम्ही घराच्या बाहेर निघाले 5 मिनिटावर तुम्ही कोणत्याही कॅफेला, नियर बाय लाऊंजला जाऊ शकता.
लाईफस्टाईलच्या सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल. फक्त तुम्हाला टाउनशिपच्या बाहेर तुमच्या ऑफिससाठी जायचं आहे. अदरवाईज एव्हरीथिंग फ्रॉम मेडिकल फॅसिलिटी टू एव्हरीथिंग इज अवेलेबल इनसाइड. दॅट्स वाय टाउनशिप कॉन्सेप्टला जास्त डिमांड येते, बिकॉज लोकांना असं आहे की मी कामावरून आल्यानंतर मला माझ्या टाउनशिपच्या बाहेर जायची गरजच नाही पडली पाहिजे कोणत्याही गोष्टीसाठी. म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत म्हणायचं झालं तर एक छोटंसं गावच म्हणावं लागेल. बरोबर, की जे थोडं स्टँडर्ड आहे. शहर छोटंसं शहर ज्याच्यामध्ये सगळंच अवेलेबल आहे. बिलकुल. पण मला एक सांगा, तर ह्याच्यामध्ये खूप साऱ्या सुविधा असतात. म्हणजे स्विमिंग पूल आहे म्हणा, किंवा जिम असते, किंवा बाकी इतर ऍक्टिव्हिटीज असतात. तर मग एखादा व्यक्ती घर विकत तिथे घेतोय, तर त्याला ह्या सगळ्या फॅसिलिटीज त्या घराबरोबरच मिळतात, की त्याचे काही वेगवेगळे चार्जेस असतात किंवा मेंबरशिप असते, कसं असतं एक्झॅक्टली? सो प्रत्येक इंटिग्रेटेड टाउनशिपचे त्याचे ओन रूल्स आहेत. ओके. ठीक आहे. 100 एकरच्या वरचा एरिया जो आहे इंटिग्रेटेड टाउनशिपमध्ये कन्सिडर केला जातो. तर डेव्हलपर 100 एकरला एक सोसायटी बनवत नाही, तो क्लस्टर डिवाइड करतो. ओके. 5 एकरचा एक क्लस्टर, मग तो पहिले प्रोजेक्ट लॉन्च करतो, त्यामध्ये त्यांच्या वेगळ्या अम्युनिटीज लॉन्च करतो. दुसरा क्लस्टर लॉन्च करतो, त्यांच्या वेगळ्या अम्युनिटीज. दोन्ही क्लस्टर एकमेकांच्या अम्युनिटीज यूज करू शकत नाहीत, ओके. बिकॉज युजिबिलिटीचा पण खूप फरक पडतो, म्हणून ते क्लस्टर्स बनवले आहेत. पण याच्यासोबतच कॉमन अम्युनिटीज पण दिल्या जातं. इंटरनल रोड, स्ट्रीट लाईट्स, गार्डन, कमर्शियल स्पेसेस, या सगळ्या गोष्टी त्या आपल्या इंटिग्रेटेड टाउनशिपमध्ये असतात आणि यांना कॉमन अम्युनिटीज म्हटलं जातं. ओके. याच्या व्यतिरिक्त कधी कधी खूपशे क्लब मेंबरशिप असतात. ठीक आहे. म्हणजे एक लक्झरियस क्लब कोणी आपल्या टाउनशिपमध्ये हे देतो, जिथे लोक ॲज अ मेंबरशिप तिथे जातात. तर इथे कसं आहे, कॉमन अम्युनिटीजचा एक सर्टन चार्ज घेतला जातो. ठीक आहे. एक फिक्स चार्ज तो पहिलेच घेऊन घेतला जातो. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याचे पेमेंट करत आहे अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये, तेव्हाच त्याच्यातच सगळा इन्व्हॉल्व असतो. एक फिक्स चार्ज जो त्यांनी ते सगळा जमा करता आणि त्याच्या इंटरेस्टवर सगळं काही चालतं. एक सर्टन चार्ज, कधी कधी तो 5 वर्षासाठी असतो, कधी कधी कोणतं बिल्डर ते लाईफ टाईमसाठी घेतं. ठीक आहे. डिपेंड करतं बिल्डर टू बिल्डर. ठीक आहे. जसे मेंटेनन्स असेल, आणि एक तुमचा कॉमन चार्ज असतो जो की तुमच्या सोसायटीच्या मेंटेनन्सचा असतो. ठीक आहे. जो की तुम्हाला मंथली द्यावं लागतं. पण जेव्हा पण तुम्ही स्टार्टला घराचं पोझेशन घेता, म्हणजे घर तुम्हाला हँडओव्हर देतं, तर तेव्हा 24 महिन्याचा आजकाल मेंटेनन्स सगळे घेतात. ठीक आहे. 24 महिन्यासाठी बिल्डर स्वतः मेंटेन करतो ती सोसायटी, नंतर तो सोसायटीला हँडओव्हर करतो ती सोसायटी. नंतर सोसायटीचे मेंबर डिसाईड करतात की त्याचं मेंटेनन्स किती राहायला पाहिजे. ओके. दिस इज हाऊ थिंग्स. आता हे झालं मोठ्या सोसायट्यांचं. पण आता नॉर्मली आपण बघतो की पुण्याच्या आजूबाजूला खूप छोट्या छोट्या सोसायटी आहेत ज्यांच्याकडे अम्युनिटीज नाहीच आहेत. म्हणजे फार तर त्यांच्याकडे 4 व्हीलर सुद्धा पार्किंग नाहीये. अशा पण काही सोसायट्या आहेत. तुम्हाला असं वाटतं का की भविष्यात घर घेताना की आपली 4 व्हीलर पार्किंग असावी, असंच घर विकत घेतलं पाहिजे? 101%. विदाउट 4 व्हीलर पार्किंगचं घर विकत घेऊच नका. Frankly speaking, the kind of system right now, the whole situation that we have in Pune, मला असं वाटतं की तुमच्या घरासोबत तुमची एक 4 व्हीलर पार्किंगची जागा असलीच पाहिजे. म्हणजे लिटरली तुम्ही पार्किंग विकत घेऊन घ्या, घर विकत घेऊ नका. जर तुम्हाला पार्किंग भेटत असेल ते विकत घेऊन घ्या, पण घरासोबत पार्किंग नसेल भेटेल तर ते घर विकत घेऊ नका. कारण की त्याची खूप चॅलेंजेस आहेत ना. ते रेंटना जाणार, ठीक आहे ना, विकला जाणार. असे चॅलेंजेस घेतल्यापेक्षा इट्स बेटर टू हॅव कंपल्सरी अ 4 व्हीलर पार्किंग विथ युअर अपार्टमेंट, वेदर इट्स 1 BHK, 2 BHK, 2.5, एनिथिंग असायलाच हवे. सध्या रिअल इस्टेटमध्ये काय काय बदल होत आहेत? म्हणजे जसं मगाशी आपली चर्चा झाली की 2.5, 3.5 जसं एक ऑफिस स्पेस झालंय, त्या पद्धतीने अजून काय काय डेव्हलपमेंट होत आहेत? आता लक्झरी हाऊसिंगसाठी डिमांड खूप वाढत चालली आहे. ऑलमोस्ट 27%, 2 करोड ते 5 करोडच्या घराच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. 70 लाख ते 2 कोटीचे घरं तिप्पट वाढ झाली आहे मागच्या 3 वर्षात. तुम्ही विचार करा, लोक लक्झरी हाऊसिंग मोठ्या स्पेसमध्ये खूप इन्व्हेस्ट करत आहे. ठीक आहे. आता एव्हरीथिंग हॅज बीन ऑर्गनाइज्ड इन अ सोसायटी. आज जर कोणत्याही एका चांगल्या सोसायटीमध्ये तुम्ही गेले तर खालीच पहिलेच ॲपवर तुमचं OTP घेतला जातो, तुम्हाला वरतं अप्रुव्हल दिलं जातं. ठीक आहे. तुम्ही लिफ्टला जाता, त्याच्यानंतर तुम्ही जसंच घराच्या पुढे जाता तर देअर इज अ व्हिडिओ डोअर फोन. म्हणजे 3 tier सिक्युरिटी झाली. फ्रॉम युअर एंट्रान्स टू युअर लिफ्ट टू द एंट्रान्स ऑफ द डोअर. ती तिन्ही गोष्टीत पहिले पुढच्याला समजून जातं कोण तुमच्या घरात येत आहे. तर याच्यामुळे चोरीमारी, डाका किंवा असे काही पण अशा गोष्टी खूप कमी झाल्या. इट गिव्ज यू दॅट सिक्युरिटी. पहिले
स्त्रियांचा एकटं घरी थांबणं भीतीचं कारण होतं, अरे बाबा एकटं कसं. पण आता एव्हरीथिंग इज स्ट्रेस फ्री बिकॉज ऑफ ऑल दिस सोसायटी. तर इंटरनेट ऑफ थिंग्स ऑर ऑल दिस इक्विपमेंट्स जे आज यूज करत आहे, व्हिडिओ डोअर फोन झालं, इंटरफेस झाला जो तुम्हाला सिक्युरिटी गार्डकडे आता नो ब्रोकर हुडचा आहे किंवा असे, याच्यामुळे खूपशा गोष्टी सोसायटीमध्ये डेव्हलप झाल्या आहे, खूपशा गोष्टी ऑर्गनाईज झाल्या आहे आणि खूप सिक्युअर झाल्या आहे, विच इज अ व्हेरी गुड ट्रेंड. तुम्ही म्हणालात की 2 करोड 3 करोडची घरं जास्त विकली जातात. मग अशा एखाद्या व्यक्तीला हे घर घ्यायचंय, तर मग त्या व्यक्तीने काय बघितलं पाहिजे अशा सोसायट्यांमध्ये घर घेताना? यार 2 करोडच्या वरचा मी जो बायर समजतो, इट्स अ वेल इन्फॉर्म्ड बायर. बिकॉज 2 कोटीच्या वरचं घर कोणी फर्स्ट टाइम घेत नाही. तो फर्स्ट बायर नसतो, 100%. तो त्याचं दुसरं किंवा तिसरं घर असतं. पण मला जे दिसलंय, मलाही असं वाटायचं की यांना इतकं काही सांगायची गरज नाही. आमची फक्त यांना हेल्प हवी, ती फक्त जेव्हा त्यांचं निगोसिएशन आहे किंवा कोणती इन्व्हेंटरी त्यांना अवेलेबल करून द्यायची आहे किंवा कोणत्या प्रॉपर्टी सजेस्ट करायच्या, या 3 गोष्टीतच आम्हाला हेल्प त्यांना करायची आहे. बट मला विथ टाइम रिअलाइज झालं, इवन दो दे आर वेल इन्फॉर्म, त्यांना सगळं काही माहिती आहे, तरी पण मला असं वाटतं की जे घर असतं हे इमोशनल बाईंग असतं. आणि त्यामध्ये नाही का खूपशे लोक खूप चुका करतात. वेदर इट्स लक्झरी अफोर्डेबल, बोथ आर ॲट द सेम स्केल. म्हणजे मी खूपशा लोकांचा इन्सिडेंट सांगू इच्छितो. आता वन ऑफ द इन्सिडेंट रिसेंटमध्येच झाला आहे. 2 इन्सिडेंट रिसेंटचेच आहेत. क्लायंट वॉज मुंबई बेस्ड, त्याला इन्व्हेस्ट करायचं आहे आणि तो म्हणतो की मला लक्झरीज घ्यायचं आहे. म्हणजे लक्झरी म्हणजे पुणेच्या हिशोबाने तुम्ही कन्सिडर करा 2 CR प्लसची प्रॉपर्टी. मुंबईला ती 5 कोटीच्या वरची प्रॉपर्टी. ठीक आहे. आपल्यासाठी 2 कोटीच्या वरची प्रॉपर्टी म्हणजे लक्झरी प्रॉपर्टी. सो ही सेड की माझं बजेट 2 करोडच्या वरतं 2 ते 3 करोडचं आहे आणि आय वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन अ प्रॉपर्टी इन पुणे. आता तुमचा पर्पज एकदम क्लिअर आहे की यू आर गोइंग टू इन्व्हेस्ट इन अ लक्झरी प्रॉपर्टी. ठीक आहे. मी त्याला सांगितलं प्रोसेस, म्हटलं सी दीज आर दी लोकेशन्स, व्हेरी गुड प्रोडक्ट्स आर कमिंग इन, तुम्ही हे प्रोडक्ट्स चूज करू शकता. मी काही त्यांना कोरेगाव पार्कचे सांगितले, मुंढवामधले काही, तो पुणेच्या सेंटरमध्ये खूप सुंदर प्रोजेक्ट रिसेंटली लॉन्च झाला होता, तो मी त्यांना सजेस्ट केलेला. मी काही पुणे वेस्टमधले बानेरचे प्रोजेक्ट त्यांना काही सजेस्ट केलेले. आणि कन्फ्यूज नाही करायचं. माय रूल इज व्हेरी क्लिअर. जर क्लायंटचा एक पर्टिक्युलर बजेट आहे आणि मला असं म्हणायचं आहे की प्लस मायनस होऊ शकतो त्याला, तर मी चांगली प्रॉपर्टी त्याला 30-40 लाख वरचं असेल तरी मी त्याला सजेस्ट करतो की तुमच्या थोड्याशा बजेटच्या वरती आहे, तुम्ही कम्फर्टेबल असेल तर ही पण विचार करू शकता. तर अशा मी 5 to 8 प्रॉपर्टीजच सजेस्ट करतो. वन्स आय सजेस्टेड, आणि त्यांनी जेव्हा स्पेसिफिकली इन्व्हेस्टमेंट म्हटलंय तेही कट डाऊन करून मी म्हणतो ह्या 5 प्रॉपर्टीजलाच तुम्ही प्राधान्य द्या. आता प्रश्न काय आहे की त्यांना 5 प्रॉपर्टीज म्हटल्यावर तो जातो गुगलला. मला असं म्हणायचं आहे रिसर्च करणं चुकीचं नाही आहे. बट व्हॉट आय एम ट्राईंग टू से की तुम्ही 2 ते 3 कन्सल्टंट सोबत बोला, ज्याच्यासोबत तुम्हाला कॉन्फिडंट वाटते, मग त्याच्यासोबत तुम्ही स्टिक राहा. बरोबर. मी त्याला 5 प्रॉपर्टी सजेस्ट केला. ॲज पर इन्व्हेस्टमेंट दीज आर दी परफेक्ट ऑप्शन, डोंट लेट इट गो. तो म्हणतो तो 6वी प्रॉपर्टी कोणत्या तरी तिसऱ्या माणसाकडनं ऐकलेली, 7वी प्रॉपर्टी गुगलवरून काढलेली. म्हटलं सर दिस इज नॉट हाऊ द थिंग्स वर्क. मला असं वाटतं एक टाइम फ्रेम ठरवायला पाहिजे. तुम्ही पहिलेच सगळ्या लोकांसोबत बोलून घ्या. काय होतं ना, सगळ्यांना विकायचंच आहे, करेक्ट आहे, पण मग ते कन्फ्युजन तुमच्यासाठी क्रिएट होतं. इव्हन लक्झरी बायर, मला असं म्हणायचं अफोर्डेबल बायरनी टाइमपास केला ना काही प्रॉब्लेम नाही. दे आर ॲट दी व्हेरी अर्ली स्टेज ऑफ देअर करिअर. त्यांचा पगार जास्त नसतो, 50,000 ते 1.5 लाखाच्या मधात त्यांचा पगार असतो. पण जो लक्झरी 2 कोटीच्या वरतं घेणार आहे त्याचा 5 आणि 10 लाख रुपये महिना असतो. करेक्ट. त्यांचा टाइम कॉस्ट पर आवर इज मोर व्हॅल्युएबल दॅन ऑल दिस. तर त्यांनी सगळ्यात जास्त टाइम फ्रेमचा विचार करायला पाहिजे आणि खूप विचारपूर्वक हे करायला पाहिजे. तर मी त्यांना प्रॉपर्टी काही सजेस्ट केलं, मी प्रॉपर्टी दाखवल्या, त्यांनी शॉर्टलिस्ट केल्यानंतर म्हणतात अरे नाही याची डेन्सिटी खूप जास्त झाली, अरे नाही इथे नाही, मला हे लोकेशन नाही आवडली, आपण सेंट्रलला जाऊया. ठीक आहे. आता मला असं म्हणायचं आहे की तुम्ही एक तर डिसाईड करून द्या, इज दिस अन इन्व्हेस्टमेंट. डेन्सिटी म्हणजे काय, तुम्हाला डेन्सिटी म्हणजे काय असं होणार आहे तिथे. इट वॉज अ सेंट्रलमध्ये इतकं सुंदर प्रोजेक्ट आणलेला खूप कमी प्राइसिंगमध्ये, वेअर लोक आउटस्कर्ट आणि पुणेच्या काही अशा भागामध्ये त्या प्राईसमध्ये विकत होते जे ते पुणेच्या सेंटरमध्ये देत होते, मेट्रो लाईन जवळ, पुणे रेल्वे स्टेशन जवळ. इव्हन तुम्हाला जर एअरपोर्टला जायचं आहे तर हार्डली 20 मिनिट्स डिस्टन्सवर
ब्युटिफुल कनेक्टिव्हिटी. आणि फर्स्ट टाइम डेव्हलपर म्हणजे पुणेच्या मार्केटमध्ये एंटर करत होता. दॅट्स वाय द प्राइसिंग वेअर सो लेस. ओके. ही लेट दैट अपॉर्चुनिटी गो. नहीं, मी नहीं, आता मैं ड्रॉप कर रहा हूँ, देखते 2 महीने बाद. दिस इज द प्रॉब्लेम. इफ यू डिसाइड टू बाय, यू टेक द फॉर्म डिसिजन. तुम्ही 30 दिवसाचा वेळ घ्या. पहिल्या 7 दिवसात यू सी द प्रॉपर्टीज. ठीक आहे. नंतर यू डिस्कस विथ युअर पॅरेंट्स, वास्तू, न्यूमरोलॉजी सगळं करून घ्या. यू शॉर्ट लिस्ट, कट इट आउट की बाबा हे आवडलं नाही, हे आवडलं नाही, हे मुलांच्या हिशोबाने बरोबर नाही. कम टू 3 to 4 प्रॉपर्टी, विजिट अगेन. ठीक आहे. देन कम टू 1 प्रॉपर्टी अँड फायनलाइज. तुम्ही जेव्हा 1 महिन्याच्या वरती लक्झरीवाला कालावधी घेतो, मला वाटते काही काही गोष्टी चॅलेंजेस असतात. कधी कधी कोणाचं फंड अरेंजमेंटमध्ये प्रॉब्लेम जातं, कोणाचं काही इमर्जन्सी येऊ शकतं, तसं काही प्रॉब्लेम नाही. बट समबडी इज डिलेइंग जस्ट बिकॉज नहीं वो मैं महंगा प्रॉपर्टी ले रहा हूँ ना, तो थोड़ा टाइम लगना चाहिए. तो मला असं वाटतं फक्त कन्फ्युजन क्रिएट करत आहे, नथिंग एल्स. एक टाइम फ्रेम डिसाईड करून त्याच टाइम फ्रेममध्ये घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बिकॉज इन्व्हेंटरी चालल्या जातात, प्राइसिंग हाईक होतात. ठीक आहे. खूपशा गोष्टी बदलतात, पूर्ण डायनॅमिक बदलतो. कधी कधी डेव्हलपरला कधी कधी अर्जन्सी असतं पैशांची, तर कधी कधी तो खूप चांगला रेट पण देऊन देतो. आणि जेव्हा त्याची अर्जन्सी संपतं, ही इज इन दॅट ॲटिट्यूड, मला आता सोडायचंच नाही, मला इतकाच पैसा पाहिजे. तर हे सगळ्या गोष्टी खूप फॅक्टर्स मॅटर करतात. सो पीपल नीड टू अंडरस्टँड की एकदा तुम्ही तो टाइम फ्रेम डिसाईड केला, तुमच्याही टाईमला खूप जास्त व्हॅल्यू आहे आणि दुसऱ्याच्या पण टाईमला खूप जास्त व्हॅल्यू आहे. आणि तुम्ही त्या टाईम लाईनमध्ये जर सगळं घेतलं एव्हरीथिंग. माझे जितके पण सक्सेसफुल होम बायर्स आहेत, दे आर ॲब्सोल्युटली सॅटिस्फाईड इन लक्झरी, जे पण आम्ही त्यांना दिलं आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट तीच आहे की ज्या लोकांनी महिन्याभराच्या आत डिसिजन घेतला, स्ट्रेस फ्री. नाही तर आताही काही लोक भटकतच आहे. अरे वो नया लॉन्च आ रहा है, अरे वो ये लॉन्च आ रहा है. अरे तुम्ही घेऊच नाही शकणार. देअर इज अ टाइम फ्रेम, ते तुम्हाला डिसाईड करायचं आणि त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं. एखाद्या सोसायटीमध्ये जेव्हा आपण घर घेतोय, तर घर घेण्याचा टायमिंग जो आहे तो कुठला असला पाहिजे? म्हणजे ज्यावेळेस स्क्रॅच पायापासून होतंय तेव्हा घेतलं पाहिजे, की पूर्ण बिल्डिंग उभी राहिले नंतर न घेतलं पाहिजे? हां, तर ॲक्च्युली तिथे 3 फेजेस आहे. प्री लॉन्च, लॉन्च, पोस्ट लॉन्च. म्हणजे पोस्ट लॉन्च म्हणजे सस्टेनन्स म्हणतात त्याला. 3 फेजेस असतात. आणि चौथी फेज म्हणजे नियर पोझेशन ऑर रेडी टू मूव्ह. असे 4 फेज असल्यामुळे आता जर तुम्हाला चांगला रेट हवा आहे, तर प्री लॉन्च इज द बेस्ट फेज. फक्त आता 2 गोष्टी आहेत. प्रत्येक फेजचा आपला एक बेनिफिट आहे आणि डिसएडव्हान्टेज आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही प्री लॉन्चमध्ये घेता, तुम्हाला प्राईस खूप चांगला भेटतं, तुम्हाला इन्व्हेंटरी तुमच्या आवडीची मिळतं, तुम्ही सगळं काही तिथे करू शकता. ठीक आहे. प्री लॉन्चमध्ये. आणि तुम्हाला पेमेंटसाठी फ्लेक्झिबल टर्म्स पण मिळतात. कन्स्ट्रक्शन लिंकिंग पेमेंट प्लॅन असतो. आणि बिल्डर खूप कमी रेटमध्ये प्री लॉन्चमध्ये त्याची प्रॉपर्टी देतो, कारण की त्याला पहिले होम बायर्स हवे असतात, त्याला इन्व्हेस्टर्स हवे असतात, त्याला फंड हवा असतो टू स्टार्ट द फाउंडेशन ऑफ द बिल्डिंग. जेव्हा तो लॉन्च फेजमध्ये जातो, तेव्हा थोडीशी प्राइसिंग वाढून जातं. म्हणजे बाबा तो लॉन्च झाला आहे, तिथे एक सर्टन लोकांनी ऑलरेडी टोकन देऊन बुक केलं आहे, तेव्हा तिथे थोडा प्राईस वाढून जातो. आणि पोस्ट लॉन्च सस्टेनन्समध्ये जेव्हा एकदा प्रोजेक्ट जातो, त्याच्यानंतर बिल्डर एव्हरी सर्टन पिरियडमध्ये त्याच्या प्रॉपर्टीची प्राईस हाईक करत राहतो. नियर पोझेशन आणि रेडी टू मूव्ह इन येईपर्यंत खूप जास्त त्याचा प्रीमियम होऊन जातो. ठीक आहे. आणि आता यामध्ये प्रत्येक याचा ॲडव्हान्टेज काय? ॲडव्हान्टेज प्री लॉन्चमध्ये ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला तुमच्या आवडीची इन्व्हेंटरी मिळणार. ठीक आहे. तुमच्या आवडीची प्राईस मिळून जाणार, कमीत कमी प्राईसमध्ये तुम्हाला मिळणार. तेच लॉन्चमध्ये प्राइसिंग थोडीशी वाढून जाणार, पण त्याच्यासोबत तुम्हाला इन्व्हेंटरीचे पण चॅलेंज येणार. ठीक आहे. सस्टेनन्समध्ये गेल्यावर मग डेव्हलपर तुम्हाला प्री लॉन्च आणि लॉन्चचा प्राईस नाही देणार, प्राईस वाढून जाणार, इन्व्हेंटरी आणखी कमी होऊन जाणार. आणि तुमचं पेमेंट जे आहे द्यायचं ते जास्त राहणार. ठीक आहे. आणि तेच नियर पोझेशनमध्ये प्रीमियम पण चार्ज करणार, इन्व्हेंटरी पण कमी राहणार आणि तुम्हाला पैसे पण पूर्ण द्यावं लागेल ॲट अ सेम टाईम. इथं आता जसं तुम्ही प्री लॉन्चमध्ये 10% डाऊन पेमेंट, लॉन्चमध्ये 10% डाऊन पेमेंट दिलं, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन दिलं, तुमचं ॲग्रीमेंट झालं, रिमेनिंग काही अमाऊंट, पण कन्स्ट्रक्शन लिंक पेमेंट प्लॅन, बाकी सगळ्या प्लॅनचे आपले बेनिफिट आणि काही डिसबेनिफिट. हा, प्राईस कमी पाहिजे प्री लॉन्च, पण आता मग त्याचा डिसबेनिफिट फक्त एकच आहे प्री लॉन्चचा, की मग तुम्हाला घरासाठी 4 ते 5 वर्ष थांबायचं, जिथपर्यंत तुम्हाला रेंटला राहायचं. प्रत्येक फेजचा आपला बेनिफिट आहे, डिसबेनिफिट आहे. पण जर तुम्ही फायनान्शियली विचार करत असाल तर जस्ट लॉन्च आहे, प्री लॉन्च मला वाटतं घर घेतलेलं बेटर आहे, बिलकुल प्राइस खूप कमी मिळतं. प्री लॉन्च हे का बरं फायदेशीर आहे? खूपशा लोकांजवळ कॅपिटल नसतो.
मग एक्स्ट्रीम लोनचा प्रेशर न घेता इट्स बेटर टू स्टे इन अ रेंटेड अपार्टमेंट. ठीक आहे, थोडंसं टफ जाऊ शकतं, हां. पण मला असं वाटतं की एकदा तुम्हाला तुमच्या आवडीचं घर पहिलंच मिळालं तर ते खूप चांगलं आहे, रादर दॅन कोणत्या तुम्ही नियर आणि रेडी पोझिशनमध्ये जाणार आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर कॉम्प्रोमाइज केल्यापेक्षा करेक्ट. इट्स बेटर टू वेट फॉर फर्स्ट होम. आणि एव्हरी वन इज वेटिंग. इवन मी पण स्वतःची प्रॉपर्टी अंडर कन्स्ट्रक्शनच घेतली आहे अँड आय डू वॉट आय प्रीच. हां. ठीक आहे, आणि मी खूपसे असे लोक बघितले की प्रीच हे करतात की अंडर कन्स्ट्रक्शन घ्या, स्वतः रेडी टू मूव्ह शोधतात. ॲटलिस्ट मी तसं तर नाही केलं. आय एम लॉयल टू व्हॉट आय एम डुईंग. मी जर प्रायमरी प्रॉपर्टी नवीनच प्रॉपर्टी विकत आहे तर मी पण नवीनच प्रॉपर्टी विकत घेतली आणि ते पण अंडर कन्स्ट्रक्शन. सो दॅट इज द डिफरन्स. सर, एक जुनी वॉर सुरू आहे पुणे आणि पीसीएमसी मध्ये. म्हणजे लोक म्हणतात की मी पुण्याला चाललो, पण तो राहत असतो पीसीएमसी मध्ये. त्याच्यामुळं असं होतं कधी मित्रांमध्ये पण की यार तू पुण्यात राहत नाही, तू पिंपरी चिंचवडमध्ये राहतो. तसंच रिअल इस्टेटमध्ये जर बघायचं झालं, सध्या डेव्हलपमेंट पीसीएमसी मध्ये आहेच आहे, पण तुम्हाला काय वाटतं इन्व्हेस्टमेंट नक्की कुठे केली पाहिजे? खरं सांगायचं तर पीसीएमसी पीएमसी दोघेही सख्खे भाऊ आहेत. ठीक आहे, एक लहान आहे एक मोठा आहे, बस काहीच फरक नाही आहे. तुम्ही दोन्हीही जागे इन्व्हेस्ट करू शकता. तुम्हाला एकदम ट्रॅडिशन, एकदम कल्चर किंवा एकदम तुम्हाला पुणेची ओल्ड वाईब पाहिजे असेल तर पुणे आहे, पीएमसी आहे. आणि तेच तुम्हाला एक न्यू वाईब पाहिजे असेल, नवीन पुणे बघायचं असेल तर पीसीएमसी आहे. दोन्हीही डेव्हलप्ड आहे, दोन्हीही खूप चांगले आहेत, एकदम व्यवस्थित. मला तर दोन्ही लोकेशन आवडतात फ्रँकली. मी पीसीएमसीमध्ये पण राहून आहे आणि पीएमसीमध्ये पण राहून आहे. दोघांच्याही विविधता आहे, दोघांचेही आपले बेनिफिट्स आहेत. सो डेफिनेटली तुम्ही दोन्हीही मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, दर इज नो प्रॉब्लेम. तर तुम्ही बऱ्यापैकी सगळं समजावून सांगितलेलं आहे. आणि आता एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, ज्या लोकांना पुण्याच्या आजूबाजूला इन्व्हेस्टमेंट म्हणून घरं घ्यायची आहेत, तर आता सध्या कुठला एरिया बेस्ट आहे? खूपसे एरियात आता डिमांड आहे. मला असं वाटतं की खूपसे अंडररेटेड एरियाज पण आहे जिथे लोक इन्व्हेस्ट करू शकतात. एक तर हिंजेवाडी आपला एव्हरग्रीन एरिया, दर इज नो डाऊट. जर मी लोकांना सांगतो की पुणे ईस्ट आणि पुणे वेस्ट, दीज आर दी मेन लोकेशन्स टू इन्व्हेस्ट इन पुणे अँड देर इज अ रिझन फॉर इट. एकतर पुणेच्या वेस्टमध्ये तुम्हाला मिळतं मुंबईची एक्सप्रेसवेची कनेक्टिव्हिटी, तुम्हाला हिंजेवाडी IT पार्कची कनेक्टिव्हिटी मिळतं, आणि 2 म्युनिसिपल कॉर्पोरेशन कनेक्ट होतात. पीसीएमसी आणि पीएमसीचं कनेक्शन पॉईंट म्हणजे आपलं पुणे वेस्ट. ठीक आहे, तर 2 कॉर्पोरेशनचं पण कनेक्शन पॉईंट आहे, हिंजेवाडी IT पार्क पण आहे आणि मुंबईसाठी एक्सप्रेसवेची कनेक्टिव्हिटी पण आहे, जे की सगळ्यात चांगली गोष्ट आहे पुणे वेस्टची. तर लोकांचा इकडे खूप इंटरेस्ट असतो बिकॉज मॅक्सिमम लोक तळेगावला जे आपले मेकॅनिकल आहे या सगळ्या जॉबसाठी इंडस्ट्रियल एरियासाठी तळेगाव जवळ तिथनं येतं, आणि तेच हिंजेवाडी IT पार्क इज इन दी पुणे वेस्ट ऑफ हिंजेवाडी. म्हणजे पुणे वेस्टच्या हिंजेवाडीमध्ये तुम्हाला IT पार्क पण मिळून जातं आणि कनेक्टिव्हिटी पण सुपर्ब आहे, आणि जास्त कंजेशन तुम्हाला हायवेवर पण येत नाही. तर पुणे वेस्ट आणि पुणे ईस्टमध्ये तुम्हाला नगर हायवेची कनेक्टिव्हिटी मिळतं, खराडी इऑन IT पार्क मिळतं, एअरपोर्ट जवळ मिळतं, आणि इव्हन तुम्हाला पुणे रेल्वे स्टेशन पण खूप जवळ मिळतं. आणि दोन्हीही साईडला तुम्हाला मेट्रोची पण कनेक्टिव्हिटी आहेच. सो हे सगळे बेनिफिट असल्यामुळे ईस्ट आणि वेस्ट. जर मी स्पेसिफिक लोकेशन सांगायला गेलो तर आता हिंजेवाडी फेज 3 मध्ये चांगला डिमांड येत आहे, ग्रीनरी आहे, नॉर्थमधून खूप इन्व्हेस्टमेंट आहे तिथे. त्याच्यानंतर तुम्ही नांदे चांदे हा एरिया खूप अंडररेटेड आहे. मला असं वाटतं दॅट विल बी अ नेक्स्ट अपकमिंग लोकेशन, नांदे आणि चांदे एरिया. तो बाणेर सुसच्या जवळच एरिया आहे, खूप चांगली कनेक्टिव्हिटी त्याला पण मिळतं. तेच पुनावळे इज एव्हरग्रीन लोकेशन. पुनावळेला आता खूप डिमांड येत आहे. आता पुढचा जो मेट्रो एक्सटेन्शन आहे तो पण तिथनं जाणार आहे. पुनावळे, ताथवडे, वाकडमध्ये आता लँड पार्सल खूप कमी राहिले आहेत, बट त्याच्याच पुढे तुम्ही थोडे गेले तर किवडे, मामुडी या लोकेशनला पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तेच हिरानंदानींची आता नवीन टाउनशिप येत आहे. हिरानंदानीची लाईफ रिपब्लिकच्याच जवळ त्यांचं लँड पार्सल आहे जिथे टाउनशिप येत आहे. दॅट इज ऑल्सो अ व्हेरी गुड लोकॅलिटी. आणि तेच पुणे ईस्टमध्ये जर म्हटलं तर वाघोली, खराडी, विमाननगर, मुंढवामध्ये आता ट्रम्प टॉवर्स येत आहेत, एक कमर्शियल प्रोजेक्ट येत आहे ट्रम्पचा, दॅट इज ऑल्सो गुड लोकेशन. तर या मेन लोकेशन आहे. जर आउटस्कर्टमध्ये म्हटलं तर तुम्ही वाघोली बघू शकता, मामोडी बघू शकता, किवडे बघू शकता, रावेत बघू शकता. या लोकेशन्सला खूप डिमांड पुढे जाऊन येईल. आणि सध्या रेटचा विचार करायचा म्हणलं तर साधारण कसा रेट आहे या एरियामध्ये, मिनिमम टू मॅक्झिमम? मला असं वाटते वाघोलीमध्ये एक 70 लाखा ते 80 लाखामध्ये तुम्हाला 2 BHK मिळून जाईल.
तेच रावेतमध्ये पण ऑलमोस्ट तुम्हाला 70 to 80च्याच मधात रेंजमध्ये 2 BHK मिळणार. तेच किवळ्यामध्ये तुम्हाला 60 to 70. ओके. मामुर्डीमध्ये एक 50 to 65च्या मधात तुम्हाला 2 BHK मिळणार. नॉट 50 तर काहीच राहिलं नाही. 60 अँड ऑनवर्ड्स तुम्हाला 2 BHK मिळणार. तर दीज आर दी प्राईज रेंजेस. म्हणजे 60 प्लसच तुम्हाला प्राईज रेंज मिळणार. 60 to 80च्या मधात तुम्हाला इथे 2 BHK एक चांगला स्पेशियस मिळून जाईल. ठीक आहे. मला वाटतं ज्या लोकांनी हा पॉडकास्ट बघितला आणि ज्यांना कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्यांना लोकेशन आणि प्राइसिंग निखिल सरांनी दोन्ही सांगितलं आहे. कुणाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर निखिल सरांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर या पॉडकास्टमध्ये तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. सर, मला वाटतं आपण थांबूयात. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद गणेश सर, तुम्ही बोलवलं आणि खूप चांगलं वाटलं तुमच्यासोबत बोलून आणि खूपशा व्हॅल्युएबल इन्साईट तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण व्ह्युअर्सपर्यंत पोहोचू शकून राहिलो. याच्याहून चांगली काहीच गोष्ट नाही. तर धन्यवाद तुम्ही बोलवल्याबद्दल. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या गोष्ट फायद्याची या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.